कौसडीत संतोष मोरे पाटील यांच्या उमेदवारीसाठी बैठक। ग्रामस्थांचा संतोष मोरे पाटील यांना पाठिंबा। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते मनोजराव देशमुख यांच्या निवासस्थानी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य आणि उत्साहीपूर्ण बैठक पार पडली। बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी काही दिवसात जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे। त्यात कौसडी सर्कल हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्याने गावकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले। या सर्कलमधून गावचे सुपुत्र संतोष मोरे पाटील हे उमेदवारीसाठी सर्वांच्या अपेक्षांचे केंद्र ठरले आहे। गावकऱ्यांचा ठाम निर्णय, उमेदवार फक्त संतोष मोरे पाटीलच। बैठकीत सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकमुखाने ठराव करत सांगितलं की कौसडीचा उमेदवार संतोष मोरे पाटीलच हक्कदार। यावेळी संतोष मोरे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून माजी आमदार विजय भांबळे यांच्याकडे अधिकृत मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। बैठकीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितलं की काही दिवसातच गावकऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ विजय भांबळे व सुरेश नागरे साहेबांना भेटून उमेदवारीची मागणी सादर करणार आहे। बैठकीत उत्स्फूर्त उपस्थिती, जोशपूर्ण वातावरण। या बैठकीस मनोजराव देशमुख, लिंबाजीराव इखे, हाफिजुद्दीन खातीब, मुजाहिद कादरी, समीर पठाण, तुळशीराम सावळे, बुवाजी जीवणे, अनवर पटेल, शेख इम्रान, अनवर बेग, शिवाजी घुगे, भगवान कुटे, शेख असलम, गोविंद घुगे, विठ्ठल हराळे, संदीप पानझाडे, जी.आर. पाटील, गोविंद बारबुंड, संजय शिंदे, शेख नियाजुद्दीन, कदीर नाईक, संतोष देशमुख आदींसह विजय भांबळे व सुरेश नागरे यांचे समर्थक आणि असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। राष्ट्रवादीत उमेदवारीची हालचाल वाढली। कौसडी सर्कलमधील या बैठकीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक राजकारणात नवी चैतन्याची लहर निर्माण केली आहे। कार्यकर्त्यांनी संतोष मोरे पाटील यांच्या पाठीशी उभं राहत जनतेचा उमेदवार, जनतेचा हक्कदार असा नारा दिला। एकूणच कौसडी ग्रामसभा ठरली झणझणीत, जोशपूर्ण आणि राजकीय तापाने खवळलेली। या बैठकीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत कौसडी सर्कलमधील राजकारणाचे समीकरण नव्या उंचीवर पोहोचले आहे।